भारतीय शेअर मार्केट गेल्या काही दिवसांपासून सतत घसरत आहे। या अगोदर सुद्धा शेअर मार्केटनं अनेक चढ उतार पाहिलेले आहेत। अगदी हर्षद मेहता किंवा केतन पारेख यांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे असो की इतर काही जागतिक कारणांमुळे असो, शेअर मार्केटमध्ये अनेक वेळा मोठी घसरण झालेली आहे। जागतिकीकरण झाल्यामुळे जग अत्यंत जवळ आले। जगाच्या विविध भागातील देशांच्या युद्धांचा जो काही परिणाम असतो तो आपल्यावर देखील होत असतो, त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो। मग तो भारत असो किंवा इतर कुठेही काही असो। ऐतिहासिक दृष्ट्या आर्थिक अस्थिरता, व्यापारातील अडचणी आणि युद्धासह येणारी अनिश्चितता यामुळे शेअर मार्केटवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो। परंतु गुंतवणूकदार म्हणून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की या युद्धांचा आपल्यावर आणि शेअर मार्केटवर नेमका परिणाम काय होतोय, तो कसा होतोय। अशा वेळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहासामध्ये झालेल्या काही युद्धांचा शेअर मार्केटवर नेमका त्यावेळी काय परिणाम झाला होता, त्यामुळे शेअर मार्केट किती कोसळलं होतं आणि जगामध्ये युद्ध चालू असताना इन्व्हेस्टर्सनी नक्की काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत। परंतु त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, कारण थोड्याच दिवसात पैसा पाणी दिवाळी पिक्सचे व्हिडिओ चॅनेलवर येणार आहेत। पैसा पाणीनं याच्या अगोदर दिलेले दिवाळी पिक्स जे आहेत ते जबरदस्त रिटर्न देतात, त्यामुळं ते स्टॉक जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर आता लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा। अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की जगभरामध्ये अनेक युद्ध झाली आणि आता सध्या चालू सुद्धा आहेत। युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो हे तर नक्की। भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा या संकटामध्ये फार काळ टिकाव धरू शकलेली नाही। कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध झालं तर भारतातील सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामुळे काय होतं की पेट्रोल डिझेलचे दर वाढतात, स्वयंपाकाच्या गॅसपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्याच वस्तूंवर महागाईचा परिणाम होण्याची शक्यता असते। यासोबतच शेअर मार्केटवर सुद्धा युद्धाचा मोठा परिणाम होतो। 1914 मध्ये पहिले महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा S&P 500 निर्देशांक अवघ्या 3 महिन्यामध्ये 18% घसरला होता। दुसऱ्या महायुद्धाचा देखील असाच परिणाम शेअर मार्केटवर झाला, तेव्हा S&P 500 निर्देशांक 30% ने घसरला। पण पुढे काय झालं तर दुसरे महायुद्ध सुरू झालं तेव्हापासून म्हणजे 1939 पासून ते संपेपर्यंत म्हणजे 1945च्या उत्तरार्धापर्यंत मार्केटनं जोरदार रिटर्न्स दिले होते। या काळामध्ये डाऊ इंडेक्स जवळपास 50% वर आला होता। 1990 मध्ये आखाती युद्ध झालं, त्यावेळी 6 महिन्यांच्या कालावधीत S&P 500 15% खाली आला होता। 1990 मध्ये इराकने कुवेतवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली। 3 दिवसामध्ये डाऊ जोन्स निर्देशांक 6% पेक्षा जास्त घसरला होता। फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केला होता। रशिया आणि युक्रेन मधल्या या युद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं। या युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला होता। रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय शेअर मार्केट कोसळलं होतं। सेन्सेक्स 2707 अंकांनी तर निफ्टी 815 अंकांनी खाली आला होता। त्यावेळी ऑटो, IT आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त घसरण झाली होती। रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा शेअर मार्केट जवळपास 5% खाली आलं। पुढील 2 दिवस मार्केटने रिकव्हरी केली आणि 1.5 महिन्यातच इन्व्हेस्टरला 7% पेक्षा जास्त रिटर्न दिले। त्यावेळी तेलाच्या किमती सुद्धा $100 पर बॅरलच्या घरातच राहिल्या होत्या। सध्या काय होतंय तर इस्रायल आणि इराण मधलं जो काही वाढता तणाव आहे त्यामुळे शेअर मार्केटचा मूळ काहीसा खराब दिसतोय। इराणने इस्रायलवर जवळपास 180 क्षेपणास्त्रांचा हल्ला केला। त्यानंतर इस्रायलने इशारा दिला आणि मोठा पलटवार करण्याची घोषणा केली होती। इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सगळं जग तणावात आहे, त्याचा परिणाम जगभरातल्या बाजारपेठांवर दिसून येतोय। जेव्हा इराणनं इस्रायलवर हल्ला केला तेव्हा भारतीय शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 995 अंकांनी आणि निफ्टी 269 अंकांनी घसरला होता। ही घसरण आणखी वाढली आणि सेन्सेक्स 1300 पेक्षा अधिक अंकांनी घसरला होता। या युद्धांमुळे तेलाच्या किमतीवर परिणाम होतो। जागतिक तेलाच्या पुरवठ्यामध्ये मिडल ईस्टचा वाटा जवळपास 1/3 आहे, 1/3 आहे। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होते। याचे परिणाम जे आहेत ते जागतिक अर्थव्यवस्थेला भोगायला लागतात। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे काय होतं तर जागतिक स्तरावर महागाई वाढते। अमेरिका, भारत आणि चीन यासारख्या प्रमुख अर्थव्यवस्था जे महत्त्वपूर्ण तेल आयातदार आहेत त्यांना याचा मोठा फटका बसतो। जर तेलाच्या किमती वाढल्या तर महागाई वाढते, त्यामुळे उद्योगांचा प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च जो आहे तो सुद्धा वाढतो। मध्यवर्ती बँका ज्या आहेत ते महागाई नियंत्रित करण्यासाठी त्यांना स्ट्रगल करायला लागतं, त्यामुळे दीर्घकाळापर्यंत व्याजदर जे आहेत ते सुद्धा वाढत जातात किंवा चढ्या दराने राहतात। यामुळे जागतिक आर्थिक विकासामध्ये अडचणी निर्माण होतात। आता इतिहासाचा विचार केला तर असं दिसून येतं की युद्ध होणार याची शक्यता अगोदरपासून जास्त असेल तर अर्थातच स्टॉक मार्केट कोसळतं। युद्ध खरोखर सुरू झाल्यानंतर मात्र मार्केट रिकव्हरी करायला सुरुवात करते। कुठलीच शक्यता नसताना अचानक युद्ध सुरू झालं तरीही स्टॉक मार्केट कोसळतं। याला स्विस फायनान्स इन्स्टिट्यूटच्या तज्ञांनी द वॉर पझल असं म्हटलेलं आहे। युद्धासारखी प्रतिकूल परिस्थिती
ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला मात्र मोठा नफा मिळवून देऊ शकते. इन्व्हेस्टर्सला त्याच्या आवडत्या कंपन्यांचे शेअर स्वस्त दरामध्ये खरेदी करण्याची ही एक योग्य संधी असते. परंतु हा सुरू असलेला संघर्ष जो आहे, युद्ध जे आहे, ते थोड्या काळासाठी आहे, म्हणजे तात्पुरतं आहे की ही परिस्थिती आणखी बिघडणार आहे, हे तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं असतं. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धादरम्यान सुद्धा बाजारात घसरण झाली, पण जेव्हा इन्व्हेस्टरला लक्षात आलं की ही घटना स्थानिक पातळीवर मर्यादित राहणार आहे, तेव्हा बाजाराने लगेच रिकव्हरी दिली. आता हे युद्ध स्थानिक पातळीवर मर्यादित राहणार की जागतिक रूप घेणार याची चिंता जी आहे ती इन्व्हेस्टरला जास्त आहे. परिस्थिती नियंत्रणात जर राहिली तर येत्या काही दिवसामध्ये बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसू शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना तुम्ही विचार करून गुंतवणूक करा. हा जो व्हिडिओ आहे हा आम्ही तुम्हाला फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर त्यापूर्वी तुम्ही स्वतःचा अभ्यास नक्की करा. तुमचा कोणी गुंतवणूक सल्लागार असेल तर त्याच्याशी चर्चा करा. येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या स्टॉकचा अनालिसिस आणि अशी नवनवीन माहिती तुम्हाला पैसा पाणीवर नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी आता लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.